नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्श या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे भय इथले संपत नाही. लेखन संपदा देशपांडे. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. आणि ही आमच्या गावची नदी. लहानपणी तासन तास आम्ही इथं डुबायचो. ते तिकडं दिसतंय ना, ते शंभू महादेवाचं देऊळ किती उंच डोंगरावर आहे, पाहिलंस का? आमची धावत वर जायची स्पर्धा लागायची एका दमात. तो लहान मुलाच्या उत्सुकतेने सगळं सांगत होता. ती ऐकत होती. लग्न झाल्यापासून कितीतरी वेळा त्यांनी तिला या गोष्टी सांगितल्या असतील. वरसेगावच्या त्याचं लग्नही योगायोगानं झालं. अर्जुन पोलिसात होता आणि ती पॅरानॉर्मल एक्सपर्ट. मनस्वी तिच्या टीमबरोबर निरनिराळ्या पछाडलेल्या जागांवर जाऊन तिथे खरंच त्या ठिकाणी काही नकारात्मक ऊर्जा आहे का ते बघायची. आपल्याला माहीत नसलेल्या शक्ती या जगात असतात यावर तिचा पूर्ण विश्वास होता. तिला त्या जाणवतही होत्या. लहानपणापासूनच तिच्या आजीमध्ये या शक्ती होत्या. जेव्हा आजीला मनस्वीच्या या शक्तीची कल्पना आली तेव्हा तिने तिला काही साधना करायला सांगितल्या, ज्यामुळे ती तिच्या शक्तीवर कंट्रोल करू लागली. मग मोठेपणी तिने तिच्या आवडीचं क्षेत्र निवडलं आणि ती एक प्रसिद्ध पॅरानॉर्मल एक्सपर्ट झाली. अशाच एका केसच्या निमित्ताने मनस्वी आणि तिची टीम एका पछाडलेल्या जागेवर गेली असताना त्यांच्या लक्षात आलं की लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन तिथे अनेक बेकायदेशीर गोष्टी होत आहेत. मग मनस्वीनी पोलिसांची मदत घेऊन ते रॅकेट उघडकीस आणलं. अशी तिची आणि अर्जुनची भेट झाली. मग भेटी वाढत गेल्या. ते दोघे कधी प्रेमात पडले हे त्यांनाच समजलं नाही. लवकरच त्यांचे लग्नही झाले. लग्नाच्या वेळी ती त्याच्या आईवडिलांना भेटली. तिला ते खूपच आवडले, पण ती त्यांच्या गावी जाऊ शकली नाही. गावी त्यांची मोठी जमीन होती. ते दोघेही कामात व्यस्त असायचे. लग्नानंतर 6 महिन्यांनी दोघेही वेळ काढून गावी आले. सकाळी सकाळी ते गावी येऊन पोचले. परंतु आल्या आल्या मनस्वीला त्या गावातली भयान शांतता जाणवली. साधारण गावातलं आयुष्य पहाटे पहाटेच चालू होतं. इकडे 8 वाजले तरी काहीच हालचाल दिसत नव्हती. समोरच गावची वेस दिसत होती. अर्जुनने तिला गाव दुरून किती सुंदर दिसतो हे दाखवण्यासाठी अलीकडे गाडी थांबवली होती आणि आता ते गावात प्रवेश करणार होते. ते गाडीत बसले इतक्यात अर्जुनला भास्कर काका दिसले. भास्कर काका त्यांचे गडी होते. ते त्यांच्या शेतावर काम करत. अर्जुनने मोठ्याने त्यांना हाक मारली. ते एकदम दचकले. मग पाहू लागले. कोण? दाखलं धनी, इकडं कशा पाय आलात? आपल्याला पाहून ते काही खुश झाले नाहीत याचे अर्जुनला आश्चर्य वाटले. अहो काका, आईबाबांना भेटायला आलोय. मुद्दामच कळवलं नाही. त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. चला बसा गाडीत, एकत्रच जाऊया आपण गावात. तो हसत बोलला. गावात? नको रे देवा, म्या नाही जाणार. शहाणे असाल तर तुम्ही बी जाऊ नका. तुम्हाला थोरल्या मालकासनी भेटायचं आहे ना, ते गावात नाहीत. चला म्या नेतो तुम्हासनी तिकडं. असं बोलून ते गाडीत बसले. अर्जुनला ते खूप वेगळंच वाटलं, कारण तो लहानपणापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळला होता. मग ते सांगतील तिकडे त्यांनी गाडी वळवली. गावापासून खूप लांब दुसरं गाव वसलं होतं. त्या गावाभोवती मोठं खंदक होतं. त्यात लाकडे टाकली होती. मग भास्कर काकांनी जोरात हाक दिली तसं 4 तरुण येऊन त्यांनी खंदकावर मजबूत फळी टाकली. अर्जुनला काकांनी खुणेने आत बोलवलं. त्यांची गाडी खंदक पार करताच ती फळी परत काढून घेतली आणि ते तरुण चौबाजूनी पहारा देऊ लागले. अर्जुनला हा सगळा प्रकार जरा विचित्रच वाटला. ते गाव म्हणजे
त्यांना इनाम मिळालेली जागा होती, तिथे त्यांचे घर होते. आसपास जमीन होती, तिथे त्यांची आमराई होती. आई बाबा इकडे का आले हा प्रश्न राहून राहून त्याला सतावत होता. इकडे जसं जसं वरसेगाव जवळ येत होतं तसं तसं मनस्वी अस्वस्थ होत होती. तिचा श्वास गुदमरत होता. एक खूप प्रभावी असं अमानवी वास्तव्य आसपास आहे असं तिला जाणवत होतं. तरीही ती गप्प होती. तिला अर्जुनच्या उत्साहावर पाणी फिरवायचं नव्हतं. जशी त्यांची गाडी वरसे गावापासून लांब गेली तसं तिला मोकळं वाटू लागलं. शेवटी ते एका दुमजली टुमदार घरापुढे थांबले. घरातून अर्जुनचे वडील बाहेर आले. त्यांना पाहताच हे दोघे दचकले. लग्नात पाहिलेले उमदे बाबा आणि आताचे खचलेले बाबा यात जमीन आसमानचा फरक होता. मग आई आली. तिचीही अवस्था तीच होती. दोघे कितीतरी रात्री झोपलेले वाटत नव्हते. मग आई त्या दोघांना आत घेऊन गेली. चहा पाणी दिलं. अर्जुनला राहवत नव्हतं. बाबा, हे काय आहे? तुम्ही गाव सोडून इकडे का राहायला आलात? तुमच्या दोघांना काय झालंय? विकी कुठे आहे? तो आफ्रिकेला जायच्या आधी माझ्याकडे येणार होता. अरे बाळा, दमून आला आहेस, जरा आराम कर, मग बोलू, आई म्हणाली. तिला हाताने थांबवत बाबा म्हणाले, असू दे, सांगू दे मला, आणि त्यालाही ऐकल्याशिवाय चैन पडणार नाही. बाळा, तुला तर माहीतच आहे की तुझा धाकटा भाऊ विक्रम आफ्रिकेत असतो. तो तिकडे काय काम करतो हे आम्हा अडाण्यांना काहीही समजत नाही बघ. यावेळी तो तिकडून जहाजाने आला. जो प्रवास विमानाने सहज होतो तो इतके दिवस घालून जहाजाने का आला असे विचारताच त्यांनी एक मोठी पेटी दाखवली. ती पेटी एखाद्या मृत माणसाला ठेवतात तशी दिसत होती. त्यावर भयावह असे चित्र कोरले होते. त्याच्यासोबत निग्रोसारखे दिसणारे दोघे आले होते. ते कोणत्या तरी विचित्र भाषेत बोलत होते. मग ते तिघे त्या पेटीला घेऊन आपल्या गावाच्या टोकाला जंगलाच्या बाजूला असणारा वाडा आहे तिकडे घेऊन गेले. तेव्हा आमच्या मनात हा स्मगलिंग वगैरे करतो तर नाही ना अशी शंका आली. विक्रम पहिल्यापासूनच महत्त्वाकांक्षी आहे. जे सगळी लोक करतात हे त्याला करायला आवडत नाही, तुला तर माहीतच आहे. मग ते तिघेही काही दिवस घराकडे फिरकलेच नाहीत. त्या वाड्यावर काय करत होते देवास ठाऊक. खरं सांगू, मलाही त्या तिघांची खरं तर भीतीच वाटायला लागली होती. एक दिवस काय झालं, गावातला मारुती सांगत आला की ते तिघे ती पेटी घेऊन जंगलात गेले म्हणून, आणि ती पेटी तिकडेच कुठेतरी ठेवली. मग रोज ते तिकडे जाऊन काहीतरी वेगळ्या भाषेत जोर जोरात बोलत होते. जंगलाच्या मध्ये ती पछाडलेली गडी आहे ना, तिकडे ते जात होते. हे ऐकल्यावरच मला काहीतरी वेगळं वाटायला लागलं. मी त्यांच्यावर पाळत ठेवायचं ठरवलं. मग गावातल्या 2 तरुणांना घेऊन त्यांच्या मागे मागे गेलो. ती रात्र अमावस्येची होती. ते सहज चालले होते, आम्ही मात्र धडपडत होतो. गावातली लोक या भागात येत नाहीत. त्या घडीला पादऱ्याची घडी म्हणतात. फार पूर्वी ख्रिश्चन पादरी इथे राहत असत. इथे कोणतेही चर्च नव्हते. मग ती लोक तिथं राहून काय काम करत होती काय माहीत. गावातला कोणी त्या बाजूला गेला तर परत यायचा नाही. लोक असं म्हणायची की ते त्याला पकडून त्यांच्यातला एक करायचे किंवा त्याला गडीमागे असलेल्या मातीत पुरून ठेवायचे. रात्री सैतान येऊन त्या माणसांना खायचा ज्याची ते सेवा करतात. हळूहळू ते पादरी नामशेष झाले, पण त्या भागात गेलेली माणसं अजूनही जिवंत परत येत नाहीत. आम्ही त्यांच्या मागे मागे गेलो. ते पडक्या गडीत शिरले. ती जरी बाहेरून पडकी दिसत असली तरी आतून नीट होती, चांगल्या अवस्थेत. आत घुमट आकार मोठी खोली होती. समोर एक चौथरा होता. कदाचित त्या चौथऱ्यावर ते त्यांचा देव ठेवत असतील. त्यावर या तिघांनी मेणबत्त्या लावल्या होत्या, त्यामुळे तिथे थोडा उजेड होता. त्यांनी तिथे मेणबत्त्या लावताच त्या दालनात आपोआप सगळीकडं मेणबत्त्या लागल्याप्रमाणे उजेड पसरला. त्या जागी अंग शहारण्या इतकी थंडी होती. आसपास अनेक दारे होती. त्या पादरींच्या राहण्याच्या खोल्या असतील. ही मंडळी त्यातल्याच एका दारातून आत गेली. आम्ही हळूच ते दार ढकललं. त्यातून बाहेर पाहिलं. ते दार गडीच्या मागे उघडत होतं. तिथे
समाधीसारखं चौतरे होते आणि त्या सगळ्या चौथऱ्यांवर उलटा क्रॉस होता. तिकडची माती ओली आणि भुसभुशीत वाटत होती. तिथे एका चौथऱ्यावर ती शवपेटी ठेवली होती. हे तिघेजण त्यापुढे गुडघे टेकून बसले होते. इतक्यात अंग गोठवेल असा गारवा पसरला आणि त्या पेटीचे झाकण हळूहळू उघडायला लागलं. इकडे सर्व चौथऱ्यांवरची झाकणेही बाजूला झाली. त्यातून ते पादरी बाहेर पडले. पुढचे पाहायला आम्ही थांबलोच नाही, धावत बाहेर आलो. ते त्यांच्या साधनेत होते म्हणून आम्ही तिथून निघू शकलो. माझ्या मूर्ख पोराने हे काय संकट आणलं होतं देवास ठाऊक. आम्ही सगळ्या गावात जाऊन लोकांना गोळा केलं आणि जंगलात पाहिलेली हकीकत सांगितली. सगळ्यांनी मलाच दोष दिला, कारण विक्रम माझा मुलगा होता. इतक्यात जंगलाकडून कानठाळ्या बसवणारा आवाज आला. एक 7 फुटाहून उंच ख्रिश्चन दिसणारा माणूस, त्याच्या मागे विक्रम आणि 2 आफ्रिकन आणि मागे ते पादरी गावात आले. तो माणूस बहुतेक त्या पेटीतून बाहेर आलेला माणूस होता. तो पांढरा फटफटीत दिसत होता. आल्या आल्या तो जवळच्या माणसांवर तुटून पडला आणि त्यांचे रक्त पिऊ लागला. ती माणसे तात्काळ मरून पडली. मग काही वेळाने उठून तीही त्यांच्यात सामील झाली आणि इतर माणसांना मारू लागली. विक्रम आणि त्याचे साथीदार नुसते बघत राहिले. ते एखाद्या गुंगीत असल्यासारखे वाटत होते. शेवटी गावातल्या तरुण मुलांनी आग पेटवली. मग काठ्यांना कापडं गुंडाळून मशाली बनवल्या. आग पाहिल्यावर ते मागे हटू लागले. मग सगळ्यांनी शंभू महादेवाच्या देवळाचा आसरा घेतला. ती मुलेही आमच्याबरोबर देवळात आली. त्यांच्यातल्या 2घांना त्यांनी ओढून नेले. माझ्या नालायक मुलामुळे गावात फार मोठं संकट आलं होतं. दिवस झाला ते निघून गेले. एक मुलगा सांगत होता, ते फक्त रात्री येतात आणि दिवसा पेट्यांमध्ये झोपून राहतात. त्यांच्या छातीत जर क्रॉस ठोकले तर ते कायमचे मारतात, असेही तो बोलत होता. पण त्यांना शोधून हे असं काहीतरी करण्याची आमची हिंमत होत नव्हती. म्हणून आम्ही इकडे राहायला आलो. गावाभोवती खंदक खोदून त्यात लाकडे भरतो आणि त्यांची चाहूल लागताच ते पेटवतो. आमची शेती तिकडे आहे. फक्त दिवसा जाऊन आम्ही शेती करतो. 3 सांजा होण्याच्या आत इकडं गावात येतो. आज ना उद्या जर त्यांनी दिवसाही बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढला तर गावावरच नाही, या जगावर मोठे संकट येईल. अर्जुनच्या वडिलांनी बोलणे संपवले. अर्जुन डोळे विस्फारून ऐकत होता. मनस्वी म्हणाली, तरीच गावाजवळ जाताच मला याची जाणीव झाली होती. अर्जुनाची आई हात जोडून म्हणाली, पोरी, यावर आता तूच मार्ग सांग. तुझ्यात चांगली शक्ती आहे, मला माहीत आहे. मनस्वी म्हणाली, आई, या शक्ती खूप प्रभावी आहेत. त्यांना हरवायला तशीच व्यक्ती हवी जी मला माहीत आहे. तिच्या डोळ्यापुढे फादर विल्यम्स उभे राहिले. ती त्यांना भेटायला गेली होती. ते आपल्या शक्तींनी लोकांची मदत करतात असे तिनं ऐकलं होतं. पहिल्याच भेटीत त्यांच्यात पितापुत्रीचे नाते निर्माण झालं होतं. तिने त्यांना बोलवण्याचा निर्णय घेतला. दुपार झाली होती. सर्वांना काळजी घेण्यास सांगून ते तडक माघारी निघाले. पहाटे 3च्या सुमारास मुंबईत पोचले. अर्जुन दिवसभरच्या गाडी चालवण्यामुळे खूप दमला होता. त्याने आराम केला. सकाळी 10च्या सुमारास ती निघाली. वर्सोवाला सेंट मेरी चर्च होते, त्याच्यात ते राहत होते. ती आल्यावर त्यांनी तिला आत बोलवले. मग ते म्हणाले, माय चाइल्ड, मला माहीत होते तू येणार. खूप मोठं संकट आहे, मला मदत लागेल. इतक्यात 5 फादर आले. हे माझ्यासारखे आहेत. विक्रमने जे आणलंय ते खूप पुरातन आहे. त्यावर इलाज तसाच केला पाहिजे. चला निघूया. मग अर्जुन, मनस्वी आणि ते 5 जण निघाले. तुम्ही काय करणार फादर, काही विचार केला आहे? मनस्वीने विचारले. विल्यम्स हसून म्हणाले, ही शक्ती भारतात आल्यापासून मला जाणीव होत होती की काहीतरी वाईट आपल्या इथे आलंय. नीट समजत नव्हतं कुठं आहे ते. मग मी जुने ग्रंथ काढले. त्यामध्ये या लोकांचा उल्लेख सापडला. ते माणसांचे रक्त पिऊन आपल्या जातीचा प्रसार करतात. हा जो तुमच्या विक्रमने गावात आणला आहे तो इन्फेक्शन झालेला नाहीये. म्हणजेच
दुसऱ्या एखाद्या पिशाच्याने रक्त पिऊन हा निर्माण झाला नाही, हा मूळ आहे. याच्यापासूनच या जमातीची सुरुवात झाली आहे. जगात असे फारच थोडे असतील, ते माणसांना भुलवून पैसे, खजिना किंवा काही इतर गोष्टींची प्रलोभने दाखवून आपल्या अधीन करतात व निरनिराळ्या ठिकाणी त्या माणसांना न्यायला लावतात, जेणेकरून सगळीकडे त्यांच्यासारखे निर्माण होतील. हे अतिशय शक्तिशाली असतात. त्यांना दिवसाचा उजेड सहन होत नाही, परंतु अंधाऱ्या जागी, जसे जंगल, एखादे खोल जमिनीतले तळघर, अशा ठिकाणी ते दिवसाही शक्तिशाली असतात. ते कोणत्याही माणसाचे, प्राण्याचे, पक्षाचे रूप घेऊ शकतात. ते आगीला घाबरतात. आकाश, पाणी यात ते सहज संचार करू शकतात. आता माझ्याबरोबर जे आहेत ते सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे फादर आहेत. माझ्याप्रमाणेच किंवा माझ्यापेक्षाही शक्तिशाली आहेत. यातले एक आंधळे आहेत. गॉडनी त्यांना दिसण्याची शक्ती दिली नाही, पण ते वाईट शक्तींना पाहू शकतात. त्यामुळे आपली नजर चूक होणार नाही. दुसरे जे आहेत ते ऐकू शकत नाहीत, पण वातावरणातील नकारात्मकता ऊर्जा त्यांना जाणवते. बाकीचे दोघे क्रॉस मंत्रून देणारे आहेत, जेणेकरून ते आपण पिशाच्च्याच्या छातीत ठोकू शकतो. यावेळी पहिल्यांदाच मला शंका येते की मी यशस्वी होईन की नाही. मग ते लोक राहत असलेल्या ठिकाणी पोचले. मनस्वीने सगळ्यांना एकत्र जमायला सांगितले. मग फादर विल्यम्स बोलले, लोक हो, आता आम्ही आलो आहोत. आता सकाळचे 8 वाजले आहेत. तुम्ही सर्वांनी आम्हाला लाकडाच्या पठ्ठ्या कापून द्या, जेणेकरून आपल्याला क्रॉस बनवता येतील. आमच्याबरोबर जंगलात फक्त काही लोक, ठराविक लोकच येतील. त्यांनी काही जणांनाच निवडले. त्यामध्ये अर्जुनचे वडील होते. गावातल्या सर्व लोकांना ओळखत होते, म्हणून त्यांना फादरनी निवडले होते. मनस्वी, तू इथेच राहून गावाचे रक्षण करणार आहेस. मग त्यांनी तिला गावाभोवती असलेल्या खंदकात मंतरलेले पाणी शिंपडण्यास सांगितले व ते करताना कोणता मंत्र बोलायचा तेही सांगितले. काहीही झालं तरी कोणालाही त्या रिंगणाबाहेर जाऊ न देण्याची जबाबदारी त्यांनी तिला दिली. आणि काही वाईट आसपास आलं की मनस्वीला नक्की जाणवेल, ही त्यांना खात्री होती. फक्त तीच या ठिकाणचे रक्षण करू शकत होती. मग फादर आणि गावातल्या लोकांनी मिळून लाकडी क्रॉस तयार केले. जे फादर आले होते त्यांच्यापैकी दोघांनी मंत्र म्हणून ते सिद्ध केले. फादर विल्यम्स बरोबर जाणाऱ्या लोकांना गळ्यात संरक्षक क्रॉस घातले. संध्याकाळी ते निघाले. तोपर्यंत मनस्वीने मंत्राचे रिंगण गावाभोवती पुरे केले होते. फादरनी त्याची पाहणी करून ते योग्य असल्याचे सांगितले. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अर्जुनच्या आईने विक्रमला सुखरूप परत आण अशी विनवणी केली. मग ते निघाले. वरसे गावात आले. इतक्या सुंदर गावाची दुरअवस्था झाली होती. अर्जुनचे वडील जंगलाच्या रस्त्याने नेत होते. सगळ्यात पुढे ते आंधळे फादर होते. ते न अडखळता चालत होते. गडीजवळ आली तसं ते आंधळे फादर तिकडे न जाता गडीला वळसा घालून मागे निघाले. अर्जुनचे वडील मात्र गडीकडे जाऊ असं बोलत होते, पण फादर विल्यम्सनी त्यांना मागे येण्यास सांगितले. ते गडी ओलांडून खोल जंगलात शिरले. तिथे गावातली लोकही कधी आली नव्हती. अजून सूर्य मावळला नव्हता, तरी तिथे गुडूप अंधार दिसत होता. खूप आत गेल्यावर तिथं एक गोलाकार चौथारा होता. त्याच्या आसपास झाडे वाढली होती. ते एखाद्या खूप प्रचंड भग्न वास्तूचे अवशेष असावेत. ते फादर झुडपे बाजूला करून थांबले आणि बोटांनी खाली दाखवू लागले. गावातली लोक पुढं आली. तिकडे एक दार होतं, तळघराचे. सर्वांनी खूप जोर लावून ते दार उघडलं. फादरनी सर्वांच्या हातात मेणबत्त्या दिल्या. एक ऐकू न येणारे फादर आणि तिघेजण वर थांबले. त्यांनी आसपासची लाकडं गोळा केली. फादर विल्यम्सनी आत उतरणाऱ्या लोकांना हातात मेणबत्त्या दिल्या. आत मोठे दालन होते. त्यातून अनेक रस्ते जात होते. आतमध्ये एक घाणेरडा कुबट वास भरून राहिला होता. हीच होती पादरींची मुख्य जागा, जिथे ते गावातल्या माणसांना मारत होते. तिथे अनेक पेट्या ठेवल्या होत्या, ज्यांची झाकणे उघडी होती.
गावातल्या ओळखीच्या लोकांना बघून अर्जुनच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. मग फादरनी मंत्रोच्चार सुरू केला. मंत्र म्हणून ते एकेकांच्या छातीत क्रॉस ठोकू लागले. ती प्रेते भयावह रीतीने किंचाळू लागली. क्रॉस ठोकताच शांत झाली. मग एक एक प्रेत दोघेजण बाहेर देऊ लागले. बाहेरची लोक ते जाळून टाकू लागली. परत त्याचा गैरवापर व्हायला नको. असे अनेक ओळखीचे अनोळखी लोक तिथं होती. पण विक्रम आणि निग्रो आणि तो परदेशी कुठंच दिसत नव्हते. तिथे अनेक बोळं होती. सगळेजण तिकडे निघाले. इकडं मनस्वी गावातल्या लोकांना एका जागी जमवून बसली होती. इतक्यात गावाकडे काहीतरी वाईट येत असल्याची जाणीव झाली. तिने गावातल्या लोकांना सावध केलं. इतक्यात खंदकाच्या दुसऱ्या टोकाला विक्रम आणि ते दोघे निग्रो दिसले. विक्रम काकुळतीने आपल्या आईला हाका मारत होता. आई, आई, मला वाचव. तो दुष्ट फेरीस माझ्या जीवावर उठलाय. त्यांनी मला धमकावून इथं आणायला भाग पाडले. त्यांनी आपल्या गावाची वाट लावली आणि आता मला मारायला निघालाय. आई, मला आत घे. इकडे अर्जुनची आई आपल्या धाकट्या मुलाकडे धावत निघाली. त्यांना त्याची दया आली. मनस्वीने अडवल्यावर त्या म्हणाल्या, हे बघ पोरी, मला माझा मुलगा आणि परका कळणार नाही का? तो विक्रमच आहे. जर तुम्ही त्याला गावात घेणार नसाल तर मी जाते तिकडं. रस्ता मोकळा करा. मनस्वीने नकार देताच त्या तिकडे निघाल्या. विक्रम त्या खंदकाच्या आत येऊ शकत नव्हता. त्या कसं तरी करून ती रेष पार करून गेल्या. त्यांनी कोणालाही जुमानलं नाही. त्यांनी धावत जाऊन विक्रमला मिठी मारली. विक्रम हसला आणि हसताना मनस्वीला त्याचे भयानक सुळे दिसले. इकडे तळघरात एका पेटीत त्यांना त्या परदेशी माणसाचे प्रेत दिसले. त्यावर फेरीस असं लिहिलं होतं. त्यांनी त्यांच्या नाकातोंडात लसूण भरला. इतक्यात त्याच्या हस्तकांनी या लोकांवर हल्ला केला. फादर विल्यम्स आणि तळघरात असलेले फादर त्यांच्यावर होली वॉटर शिंपडून त्यांना दूर ठेवू लागले. इतक्यात दोन फादरनी हातात घेतलेले क्रॉस त्यांच्यावरच उलटून पोटात खुपसले गेले व ते मृत्युमुखी पडले. मग वरती थांबलेले फादरही खाली आले, परंतु तेही मारले गेले. शेवटी फादर विल्यम्स उरले. त्यांनी पटकन तो क्रॉस फेरीसच्या छातीत खुपसला. मोठी किंकाळी मारून तो निश्चित झाला. त्याला सगळ्यांनी तिथेच अग्नी दिला. मग एक एक करून त्या तळघरातल्या सर्वांना शोधून काढलं आणि जाळलं. मग ते परत जायला निघाले. गावात येताच मनस्वीने घडलेली सर्व हकीकत सांगितली. विक्रमने आईला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु मनस्वीने त्यांच्यावर तिच्या आजीने दिलेले तिच्या गुरुचे भस्म उडवून त्यांना मागे ढकलले आणि त्यांना ती सुरक्षित रिंगणात घेऊन आली. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. आता सगळं नष्ट झालं होतं. मूळ म्हणजे त्यांना आज्ञा देणारा फेरीस नष्ट झाला होता. आता घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. फेरीसमुळेच ते शक्तिशाली होत होते. मग फादर, मनस्वी आणि अर्जुन मुंबईत निघून गेले. सर्व लोक गावात सुरक्षित होते. आता ते त्यांच्या गावात जाऊ शकत होते. मात्र विक्रमचा काहीच पत्ता लागला नाही. मनस्वी या सर्व घटना लिहून ठेवत होती. तिला फादर विल्यम्सनी सांगितलेलं होतं. सर्व आठवत होतं. हे पिशाच्च कोणाचेही रूप घेऊ शकतात. माणूस, प्राणी, पक्षी. आणि ती दचकली. त्या दिवशी आलेला नक्की कोण होता? फेरीस म्हणून ज्याला मारलं तो नक्की फेरीसच होता ना? त्यांनी मारताना फार विरोध केला नव्हता असं फादर म्हणाले. त्या दिवशी नक्की विक्रमच आला होता ना? की